गिरीश महाजनांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे। नक्की या पाठीमागची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः प्रकाश आंबेडकर आहेत। सर, नक्की आक्षेप काय आहे? त्यांनी नाव न घेणं, नाही, माझं म्हटलं असं की वंचित करत नाहीये, लोकांनी स्वतःहून असताना ते सुरुवात केलेलं आहे आणि तेही 26 जानेवारीच्या दिवशी ज्यावेळेस बाबासाहेबांनी घटना अर्पण केली। आता दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक तर त्यांना लिहिलेलं स्क्रिप्ट येतं, त्या लिहिलेल्या स्क्रिप्टमध्ये नसेल तर त्यांनी वाचलं नसेल, त्याच्यामुळे असणारा स्क्रिप्ट लिहिणाऱ्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि असेल आणि वाचलं नसेल तर मग महाजनांवरती, गिरीश महाजनांवरती कारवाई झाली पाहिजे। ही काही छोटी मोठी चूक आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे। RSS मुळात इथं असणारं तोंड देखलेपणा आम्ही बाबासाहेबांना मानतो, पण त्यांच्या विचाराच्या विरोधातला आहे। म्हणजे हिंदू कोड बिल ज्या महिलेने हे केलेलं आहे, ते हिंदू कोड बिल ला विरोध कोणी केला तर तो RSSने केला। त्याच्यामुळे ती महिला जी आहे ती आम्हाला मनुस्मृतीने अधिकार दिलाच नाही। हिंदू धर्मामध्ये प्रॉपर्टीचा अधिकार नाही, व्यक्तिगत अधिकार नाही, आपल्या स्वतःच्या शरीरावरचा अधिकार दिला नाही। तो अधिकार आम्हाला असताना बाबासाहेबांनी दिला, त्याच्यामुळे तिथे उल्लेख होत नाही। तिने असताना तो आपला प्रोटेस्ट नोंदवला असं मी मानतो। कशा स्वरूपाची कारवाई तुम्हाला अपेक्षित आहे गिरीश महाजनांवरती? मंत्रिमंडळातून त्यांना काढून टाकलं पाहिजे। ज्या संविधानाच्या जोरावरती असताना ते मंत्रिमंडळ झाले तेच त्यांना माहीत नसेल कोणी लिहिलंय आणि कोणी हे केलंय, तर त्याला ठेवण्यात काय अर्थ आहे? गिरीश महाजनांनी त्यांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय। ते म्हणतायत की अनावधानाने झालं असेल, दिलगिरी व्यक्त। अनावधानाने असणारे मंत्रिपद काढून टाका ना, मंत्रिपद सुद्धा अनावधानाने काढून टाका।